2023 पासून जे एप्रिलमध्ये प्रिलिम झाली होती तेव्हापासून MPSC क्लर्कचा जे प्रोसेस आहे ते चालू होऊन आहे. आज साधारण 20 महिने झाले. त्या प्रोसेस आधी कंप्लीट झालेली नाही आहे. एक एप्रिलमध्ये प्रिलिम होऊन आणि डिसेंबरमध्ये त्याची मेन्स झालेली आहे. स्किल टेस्ट आता जुलैमध्ये झाली. आणखी रिझल्ट लावलेला नाही आहे. सगळी प्रोसेस होऊन जर रिझल्ट लावत नसेल तर यावर हे काय काढायचं, मार्ग काय काढायचा? पण त्याचा प्रॉब्लेम काहीच नाही. कोर्सचं नाही रिझल्ट लावू अजून कालावधी गेला आणि आपल्या रिझल्टसाठी पण आम्ही पहिला पेपर एप्रिल 2023 पासून दिलेला आहे. तेव्हापासून आम्ही वाटतो. आता पण त्यांनी असं म्हटलंय की अजून म्हणजे 1 ते 4 आठवड्यात आणखी time आम्ही SSC 21-21 पोरांचे कंडक्ट करत आहे. त्यांच्या 1 महिन्यात 6 महिन्यात होऊन जाते. आमच्या 2 महिने झाले. आणि कोर्टनं स्टे पण नाही दिलाय ना. आणि आम्ही मेल करत आहे, ट्विट करत आहे, सगळं पण आम्हाला रिस्पॉन्स आणि कारण काहीच नाही की रिझल्ट न लावणार. आणि MPSCचे पण आतापर्यंतचे जे रिझल्ट होते स्किल टेस्टचे ते 40 दिवसात झालेले. आता 40 प्लस झाले. किती पोरं आहेत असे महाराष्ट्रामध्ये? ज्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि स्किल टेस्ट मध्ये जागा किती आहे? 7,500 नमस्कार, मी आमदार यशवंत ठाकूर बोलते. माझ्याकडे ना पोरं आलेले आहेत MPSC क्लर्क भरती प्रक्रियेचा जे विलंब होतो आहे त्याच्यासाठी रिझल्ट लावण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत आम्ही. प्रोसेसमध्ये इव्हॅल्युएशन सुरू आहे सध्या. पण एवढे महिने 20 महिने सध्या झाली ना मॅडम त्याची 20 मंथ्स आय थिंक. नाही मॅडम, त्याची प्रोसेस असते. त्यामध्ये प्रिलिम झाल्यानंतर एक 4 महिने त्याच्या आन्सर कीज लावायला जातात. त्यानंतर मेन एक्झाम होती. मेन एक्झामच्या आन्सर कीज लावतात. वेगवेगळे ऑब्जेक्शन्स असतात आणि त्यानंतर स्किल टेस्ट आणि स्किल टेस्टला आपल्याला शेड्यूल हवं होतं. शेड्यूल मिळत नव्हतं. आपण ते ऑनलाईन घेतो. I don't know. See, I have been handling a lot of things, but I don't think it takes 20 months to handle such things. So I guess this has taken 20 months to get the results. So somewhere it is, they are getting demotivated. There are about 21,000 children who have appeared for this test. माहित आहे ते झालेली आहे स्किल टेस्ट. आता त्याचं इव्हॅल्युएशन सुरू आहे. किती दिवसात होईल मॅडम? एक साधारण महिनाभर. अजून 1 महिना? हो 21,000 आहेत सगळे कॅन्डिडेट्स. त्यांची क्वालिफाईंगची लिस्ट लावली जाईल. नॉट क्वालिफाईंगची पण लावली जाईल. लवकरात लवकर ते लावा, नाहीतर मग काय आंदोलनात्मक पवित्रा घ्यावं लागेल जर नाही झालं. नाही लावणारच आहोत रिझल्ट. ओके ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. हे मी बघते, ठेवते मी माझ्याकडे. मी याचं पत्र पण देते, ट्विट पण करते वाटलं.